सध्या स्वयंपाक करताना आहे ना मला तर गॅसचंच टेन्शन येतं, कारण घरात आहे ना एक खाली गॅस पडलेला आहे आणि जो लावलेला आहे ना त्याला आधी सुद्धा 15 खाली दिवस झाले. बस. मग काय काय टेन्शन तर करायचंय? येणारच ना. मग इथं स्वयंपाक करत होते तर यांचं सुद्धा असं मला खाली काय बस मध्ये मध्ये करतोयस? चाललं होतं, कारण त्याचे आई बाबा गेले होते गावाला. मग काय त्याचं सगळं माझ्या भोवतीच चाललं होतं. मग त्याला मी आहे ना मोबाईल लावून दिला, कारण पोरं आहे ना जर मध्ये मध्ये करायला लागली ना तर काम सुद्धा काही सुचत नाही. पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आहे ना जेवण काही नंतरच करायचं होतं म्हणून पहिल्यांदा किचन वगैरे आवरून घेतलं आणि बाकीची कामं करायला घेतली. थोडे जाळे वगैरे झाले होते घरात, ते काढून घेतले पहिल्यांदा आणि मग नंतर फरशी वगैरे पुसून घेतली आणि बाकीची छोटी-मोठी जी कामं होती, म्हणजे ना फ्रीज जो बाहेरून जरा खराब झाला होता आणि ट्रॉलीसुद्धा काहीतरी खराब झाली होती. म्हणजे स्वयंपाक करताना त्याच्यावर काही ना काही पडतंच. मग आहे ना स्वयंपाक झालं की ते पुसून घेतलं ना तर बरं वाटतं. मग फ्रीज साफ करून घेतला आणि आहे ना ट्रॉल्यासुद्धा साफ करून घेतल्या आणि आता इतकं ऊनसुद्धा प्रचंड आहे ना, मग बाहेरच्या बाल्कनीतल्या झाडांना तर पाणी तर देणं सारखं भागच आहे. मग काय ते सुद्धा आहे ना विसरू नये म्हणून मी पहिल्यांदा सगळी कामं झाल्यानंतर आहे ना बाल्कनीतल्या झाडांना पाणी दिलं आणि आहे ना उन्हामुळे आहे ना आता आजकाल आहे ना इतकं थकल्यासारखं होतं आहे ना, म्हणजे आहे ना जेवण कमी जाते आणि पाणी जास्त पिलं जाते. मग सगळं काम केलं ना असं वाटतं जरा वेळ बसावं. मग काय इथं मी जरा वेळ बसले आणि तोंड वगैरे धुतलं आणि असा होता माझा दिवस.